संत मदर तेरेसा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आठवतात? डोळ्यासमोर आणा पांढरी साडी घातलेल्या मदर तेरेसा आणि त्यांच्या साडीवरचा तो निळा काठ. हा फक्त पोशाख नाहीये, तर तुम्हाला माहिती आहे का की भारतामध्ये त्यांचा हा पोशाख ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर्ड आहे. ही साडी भारतात ट्रेडमार्क ऍक्ट 1999 अंतर्गत ट्रेडमार्क म्हणून नोंदवण्यात आलेली आहे. डिझाईन ऍक्ट खाली किंवा कॉपीराईट अंतर्गत नाही, तर त्याचं संरक्षण हे ट्रेडमार्क ऍक्ट 1999 खाली केलेलं आहे. ही नोंदणी केलेली आहे मिशनरीज ऑफ द चॅरिटी या संस्थेनं. ट्रेडमार्क अर्ज साधारणतः 2013 मध्ये दाखल करण्यात आला आणि सप्टेंबर 2016 मध्ये मदर तेरेसा यांना ज्यावेळेला संतपद घोषित करण्यात आलं, त्याच दिवशी या साडीचा ट्रेडमार्क म्हणून अधिकृत रजिस्ट्रेशन झालं, नोंदणी करण्यात आली. वर्षानुवर्ष ही निळ्या काठाची पांढरी साडी त्या संस्थेची विशिष्ट ओळख बनली होती आणि लोकांना ती साडी दिसली की लगेचच मिशनरीज ऑफ चॅरिटीची आठवण येते आणि यालाच कायद्याच्या भाषेत अक्वायर्ड डिस्टिंक्टिव्हनेस म्हणजेच एखादी वस्तू दीर्घकाळ वापरल्यामुळं त्याची एक वेगळी ओळख त्या व्यक्ती किंवा संस्थेबरोबर होते आणि मग ती त्या व्यक्ती किंवा संस्थेची ट्रेडमार्क होऊ शकते. आता बघा, या प्रोटेक्शनमुळे नेमकं काय मिळालं हा महत्वाचा भाग आहे. तर नोंदणी झाल्यानंतर या संस्थेला काही कायदेशीर अधिकार मिळतात. जसं कुणीही व्यक्ती किंवा कंपनी तीच निळ्या काठाची पांढरी साडी व्यावसायिक वापरासाठी, विक्रीसाठी किंवा जाहिरातीसाठी वापरू शकत नाही. कुणीही त्या डिझाईनचा वापर करून लोकांना भ्रमित करू शकत नाही की त्यांचा मिशनरीज ऑफ चॅरिटीशी संबंध आहे. जर कुणी बनावट वापर केला तर ही संस्था इन्फ्रिंजमेंटचा दावा, सूट दाखल करू शकते आणि नुकसान भरपाई म्हणजेच डॅमेजेस मागू शकते किंवा वापरावर बंदी अर्थात इंजंक्शनची ऑर्डर कोर्टाकडून घेऊ शकते. म्हणजेच ही नोंदणी त्या साडीच्या ओळखला सुरक्षित ठेवते.